बोला हालेलुया हालेलुया. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, रात्रंदिवस या घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बसायचं आहे. प्रेज द लॉर्ड. या घराकडे काय करायचं, लक्ष द्यायचंय. या घरामध्ये रात असताना आपल्याला घर काय करायचं आहे, स्वच्छ झाडायचं आहे, त्याची काय करायची आहे, त्याची देखभाल करायची. तुमच्या घरामध्ये तुम्ही काय करत आहे, बोला ना, काय करत आहे तुमच्या घरामध्ये? तुमच्या घरामध्ये तुम्ही लागल त्या गोष्टी काय करत आहे, करत आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही ते काही करता हे तुमच्यासाठी काय आहे, आशीर्वादाचं कारण आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. त्या वचनामध्ये काय सांगितलं की लूकासुवार्ता 2 अध्याय 36 ते काही वचन वाचूया. अन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फोनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. प्रेज द लॉर्ड. रात्र आणि दिवस कुठं आहे, देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या घरामध्ये आहे. कोणाच्या घरामध्ये आहे, देवाच्या घरामध्ये. हे घर कोणाचं आहे, तुमचं आणि माझं, आणि देवाचं घर आहे. या घरामध्ये तुम्हाला मला काय अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे तुम्हाला मला अधिकार नाही का? मी उचलून देत असतो का तुम्हाला? हे हक्काचं घर आहे. कोणाचं घर आहे ब्रदर, बोला ना. कशाचं घर आहे, हक्काचं घर आहे. आणि तुमच्या आतमध्ये जो राहतोय हे घर आहे आणि घरामध्ये ठेवलेला एक आत्मा आहे. म्हणून भाड्याचं घर आणि कधी खाली घर शिविने बर का, भाडोत्री. या भाडोत्री घरामध्ये तुम्ही आणि मी काय करत आहे, राहत आहे. पण या भाडोत्री घराला तुम्ही आणि मी काय करत आहे, कलर देत आहे, पेंट देत आहे, स्वच्छ ठेवत आहे. हर एक प्रकारचे त्याला काय करत आहे, सुंदरता त्याला काय करत आहे, देत आहे, सजावट करत आहे. तुम्हाला आत्मिक घरासाठी पण काळजी घ्यायची आहे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. आपण घरामध्ये राहतो. घरामध्ये राहत असलं तर एखादी घाण गोष्ट आपण घरात ठेवली तर आपण काय म्हणतो, अरे आपल्याला वास येतो का, सेंट येतो का, सुवास येतो. सुवास म्हणजे मुलगा मुलगी देवर का, काय येत आहे, कोणता वास येत आहे, घाण वास येत आहे. आपण काय म्हणतो, त्याला काय करा, बाहेर काढा. पण मला तुम्हाला सांगायचंय, जर रात्र दिवस तुम्ही देवाच्या घरामध्ये बसणार आहे, देवाच्या गोष्टी तुम्ही करणार आहे, तर बायबल असं सांगतं की तुम्ही आशीर्वादित लोक आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितली की हिचं नाव काय दिलेलं आहे, संदेष्टी. संदेष्टी म्हणजे संदेष्टा. संदेष्टानंतर काय आहे, संदेष्टी म्हणजे संदेष्टा म्हणजे देवाचा मेसेज सांगणाऱ्याला काय म्हटलेलं आहे, संदेष्टा म्हटलेला आहे. सेवक म्हणलेला आहे, सेविका म्हणलेला आहे. जर तुम्हाला मला काय करायचं आहे, हे कोणाच्या घराचं काम करत आहे, बोला ना, कोणाच्या घराचं काम करत आहे, देवाच्या घराचं. म्हणायचं तुम्ही तर आले, तुम्ही कब्जा केला देवाच्या घरामध्ये. पण आपण मला असं वाटतंय या पुरुषी वर्तमान 14 अध्याय काढा. तुम्ही तर घरामध्ये आता काय केलेलं आहे, आलेले आहात. हालेलुया. 14 अध्याय 1 ते काही वचन वाचा फास्ट मध्ये. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा, माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या काय आहे, पुष्कळ जागा आहे. तुम्ही घरामध्ये एंट्री केलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये कोण बसलेला आहे, देवाचा आत्मा बसलेला आहे. पहिले Corinthians 16 मध्ये वाचूया आपण. तुम्ही देवाचे मंदिर आहात. काढा ना, काढा देवाचे मंदिर आहात. काढा त्याच्यामध्ये वाचा. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कुणी देवाच्या मंदिरात
नाश करणार आहे. देवाच्या मंदिराचा नाश काय करतो आपण? दिवसभर आपण मोबाईल पाहत बसतो, दिवसभर आपण रील्स पाहत बसतो, दिवसभर आपण व्हॉट्सअपला आहे, दिवसभर आपण फेसबुकला आहे. आज तुम्ही तुमचं आत्मिक घराचं काय करत आहे? नुकसान करत आहे. आत्मिक घराचं काय करत आहे? पाडत आहे तुम्ही. आत्मिक घर पडत आहे तुमचं. कशामुळं? रील्स पाहण्यामुळे काय होतं? तुमचा आत्मिकपणा काय होतो? नष्ट होतो. आत्मिकपणा काय होतो? निघून जातो. त्याच्यातले व्हिडिओ पाहतो, त्याच्या व्हिडिओतलं पाहता पाहता रडतो. रडता तुम्ही प्रार्थना करत असताना काय माहिती? ते व्हिडिओ ऐकून तुम्ही रडत असताल. बरोबर आहे की नाही? तुमचा स्पिरिच्युअलपणा काय होऊन जाईल? निघून जाईल. तुम्हाला हे घराला काय करायचं आहे? संरक्षण द्यायचंय. तर संरक्षण कोण देईल? परमेश्वर देणार आहे. स्तोत्र 121:5 मध्ये म्हटलं, परमेश्वर तुझा काय आहे? रक्षक आहे. आणि तुझ्या रक्षकाला काय होत नाही? झोप लागत नाही. सगळ्या प्रकारचं रक्षण करण्यासाठी देवाचा आत्मा आहे. तो आत्मा तुम्हाला काय करणार आहे? वेळोवेळी तुम्हाला काय करणार आहे? सांगणार आहे. व्हिडिओ पाहत असताना परमेश्वर तुम्हाला सांगेल. जिथं गात असताना, अरे कॉमेडीचं काय पाहत असताना ते स्पिरिट घुसतील तुमच्यामध्ये. ते कॉमेडीचे स्पिरिट घुसतील तुमच्यामध्ये आणि त्याच्यासारखंच बोलायला लागतात तुम्ही. त्यांनी वाकडं तोंड केलं का तुम्ही अजून वाकडं तोंड करता. त्यांनी माकडावाणी केलं का आपण माकडावाणी करणार. ते स्पिरिट आपल्यामध्ये घुसू नये म्हणून या घराला काय करायचंय? घरामध्ये बसलेले आहेत का तुम्ही? देवाच्या सहभागितेमध्ये आहेत का तुम्ही? बागाबरोबर आहेत का तुम्ही? बोला ना. ती हन्ना नावाची स्त्री रात्र आणि दिवस कुठं आहे? देवाच्या मंदिरामध्ये आहे. तुम्ही आणि मी कुठं पाहिजे? देवाच्या मंदिरामध्ये पाहिजे. तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या मध्ये देवाचा, या घरामध्ये, या मंदिरामध्ये कोण पाहिजे? देव पाहिजे. कोण पाहिजे? देव पाहिजे. देव. बायबल मध्ये सांगितलं, तुम्ही देवाचे मंदिर आहे, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आमेन. हालेलुया. आपल्याला काय झालेलं आहे? याची तलब झालेली. काय झालेली? याची तलब झाली. त्याच्याशिवाय नुसतं दिवसभर आपण ते पाहत बसतो. ह्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आत्मिक नुकसान आहे आपलं. शारीरिक नुकसान पण आहे. लहान लेकरं बघा, त्यांना त्रास होतो या गोष्टीमुळे. डोळ्याचं तकलीफ होते, डोकं दुखतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की मी तुमचं घर हे नाहीये, तुमचं आणि माझं घर हे नाहीये. तुमचं आणि माझं घर देव आहे. आमेन. हालेलुया. आणि देवाचं घर कोण आहे? आपण आहे. देवाचं घर कोण आहे काय माहिती? कोण आहे? कोण आहे? म्हणा मी देवाचं घर आहे. मग हे देवाचं घर दुष्टतेचं घर झालं पाहिजे का? बायबल मध्ये सांगितलं की एक गर्सेकरामध्ये दूधग्रस्त होता. तो त्याच्या घरामध्ये कोण राहत आहे? शैतान राहत आहे, सैन्य राहत आहे. कोण राहत आहे? सैन्य राहत आहे. म्हणून सैन्य राहत असताना तो कुठं राहत आहे? घरात न राहता कुठं राहत आहे? कब्रस्तानामध्ये राहत आहे. कुठं राहत आहे? घरात न राहता कुठं राहत आहे? कब्रस्तानामध्ये राहत असताना तर तुमच्यामध्ये येडे चाळे येतील. काय करायचे? लोक त्याला बांधून ठेवायचे, त्याला साखळीने बांधायचे. कोणाला ऐकत नाहीये, कारण की त्याच्या घरामध्ये कोण राहत आहे? दुष्ट आत्मा, सैन्य राहत आहे. काय राहत आहे? सैन्य राहत आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान जर राहत असला तर तुमची चालढाल काय होणार आहे? बदलणार आहे. तुमचं रहन सहन पण काय होणार आहे? बदलणार आहे. हो, तुमचं पानं बदलणार आहे. हो, दगडाने अंग काय करायचे? ठेचून घ्यायचे. दगडाने अंग काय करायचे रे? बोला ना सगळे. बघा माझ्याकडे. गर्सेकरास भूतग्रस्त कितवा अध्याय कितवं वचन सांगा मला. कोणाला सापडला असतं तर फास्ट मध्ये काढा. लुक मध्येच आहे सगळं. 27 त्याच्यानंतर पुढं वाचा 8:26. मग ते गलिलाच्या समोरील गर्सेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. त्याला काय लागलेलं आहे? भूते लागलेली आहे. भूते लागलेली असतं तर माणूस काय कशावर
बाणावर येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भूते लागलेले असलं तर काय घरात राहणार घरात राहणार नाही. तुम्हाला मला ते लागले काय? भूत लागलीत का? नाही. सांगा बरं, लागलेत का? नाही. नाही लागले का? नाही. खरं सांगा ना. घरात राहतो आपण. Yes. कारण की आपण कुठं राहत आहे? देवाच्या घरामध्ये. बायबल मध्ये सांगितले हन्ना नावाची जी स्त्री आहे 84 वर्षापर्यंत कुठे राहत आहे? देवाच्या मंदिरामध्ये रात्रंदिवस काय करत आहे? प्रार्थना करत आहे. रात्रंदिवस काय करत? आराधना करत आहे. म्हणून तिचं हे घर सुरक्षित आहे. आत्मिक घर सुरक्षित आहे. तिचा परिवार मला असं वाटतं तो पण सुरक्षित असेल. विधवा स्त्री आहे. स्त्रियांनी जर कुठं असलं पाहिजे मंदिरामध्ये असलं पाहिजे. हा माणूस लय हिंडायला नुसतं हिंडायला लागतं. त्यांना काय लागतं? नुसतं फिरायला लागतो. हे माणसामध्ये किती होत आहेत? सैन्य. बायबल मध्ये काय सांगितलं? 30 वचनामध्ये येशूने त्याला विचारले तुझे नाव काय? त्याने म्हटले सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. काय होतं त्याच्यामध्ये? सैन्य. पुष्कळ काय आहे? सैन्य आहे. म्हणून सैन्य असल्यामुळं माणसाचा पाय घरामध्ये नसतोच. नुसता बाहेर, नुसता पळ. मी पण जातो, पण मी जास्त वेळ नाही जात. थोड्या वेळ काय व्हायला मी जातोय. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं आहे? या घराचा मालक येशू पाहिजे. Yes. या घरामध्ये जर पवित्र आत्मा असेल ते घर येड्यावानी करणार नाही. हालेलुया. त्याच्यामध्ये त्याला काय आहे? तो कब्रस्तानामध्ये जाणार नाहीये. तो चुकीच्या ठिकाणामध्ये जाणार नाही. कारण की ह्या घराला चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर म्हणजे काय आहे? पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा जर या घराचा ड्रायव्हर असणार आहे तर ते घराचा कधी ऍक्सिडेंट होणार नाही. Amen. कोण ड्रायव्हर पाहिजे? परमेश्वर पवित्र आत्मा. दुष्ट आत्मा ड्रायव्हर पाहिजे का घराचा? नाही. बोला ना. दुष्ट आत्मा पाहिजे का नाही. घरचे घरामध्ये? त्या भूतग्रस्ताला त्याचा ड्रायव्हर कोण आहे? दुष्ट आत्मा. बोला ना. शैताने सैन्य आहे. ते सैन्य त्याला काय करत आहे? जसं जसं ते बोलत आहे तसा तसा तो काय करत आहे. हालेलुया. बघा ना त्याच्यामध्ये बायबल मध्ये सांगितलं त्याला भूत लागली. फर्स्ट नंबर त्याला भूत लागली. बराच काळापर्यंत त्याच्याकडे काय नाहीये? वस्त्र नाहीये. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये कोणाला पण नका ठेवू. घरामध्ये कोणाला ठेवा? येशूला. देवाला ठेवा. बोला कोणाला ठेवायचं आहे? येशूला ठेवायचं. आपल्या घरामध्ये जर येशू असेल तर ते घर कसं असणार आहे? सुरक्षित असणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि घरामध्ये काय पाहिजे? घर कसं पाहिजे? नटलेलं पाहिजे. कशाने नटलेलं पाहिजे? प्रार्थनेने नटलं पाहिजे. आराधनेने नटलं पाहिजे. उपासाने नटलेलं पाहिजे. देवाच्या हर एक गोष्टीने हे घर कसं झालं पाहिजे? नटलेलं पाहिजे. स्वच्छ पाहिजे. एकदम टकाटक पाहिजे. ज्यावेळेस त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असेल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये वचन असेल, त्या घरामध्ये दुष्ट शक्ती येऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का बायबल मध्ये सांगितलं की त्याच 6व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं येशू रात्रभर काय करायचा? डोंगरावर जायचा. हालेलुया. काय करायचा? प्रार्थना करायचा. पण त्याच्यानंतर आल्यानंतर त्या गर्शकरामध्ये पोहोचल्यानंतर ते काय झालं बघा तिथं. आणि घरात न राहता 28 वचनामध्ये बघा. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परमेश्वर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतो? मी तुला विनंती पण हा येशू कुठं आहे? रात्रभर डोंगरावर. 6व्या अध्यायामध्ये बघा. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. 6व्या अध्याय 12 वचन. त्या दिवसात असे झाले की येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना. रात्रभर बायबल मध्ये सांगितलं कुठं आहे? रात्रभर देवाच्या सानिध्यामध्ये आहे. Praise the Lord. रात्रभर उपास प्रार्थना करून कुठं आलाय? बाहेर आला येशू. Yes. आल्यानंतर कुठं आला? तो शैतान काय म्हणतो? येशूला 28 वचनामध्ये काय सांगितलं? त्याला पाहून तो येशूला पाहून ओरडला. हालेलुया. काय तुम्हाला आणि मला पाहिलं कोणीच ओरडत नाही. गो पोहोच. ते शैतान म्हणे ओरडून जाईल निघून. योच उलटी. यच ओरडून जाईल निघून. मला माहिती याचे नाटक माहिती. रात्री मोबाईल 2 वाजता होता. शैतानाला सगळं माहिती तुम्ही काय करता. Yes. Yes. बरोबर. हो. म्हणून नकली शाईन नाही करायची. म्हणा एक स्कीम आहे अजब होता.
आज किंवा याजकचे पोर असेच करायचे. कोणाचं सोंग आणायचे? पावलाचं यांचं सोंग आणायचे. तो सैतान म्हणे मी पावलाला ओळखतो, देवाला ओळखतो, देवाचे सेवक ते पाऊल त्यांना ओळखतो, तुम्ही कोण आहे? त्यांना मार पडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. आता 3 दिवस उपवास प्रार्थनेमध्ये आपण, शुक्रवार आहे, शनिवार आहे आणि रविवार. काय गरज आहे उपास प्रार्थनेची? उपास प्रार्थना म्हणजे घर कचरा भरत आहे, सामर्थ्याने भरत आहे, पावरने भरत आहे, देवाच्या अधिक 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 सामर्थ्याने काय होत आहे? भरत आहे. त्याला काय भेटते? ताकद भेटते. प्रेज द लॉर्ड. घर कसं होतं? मजबूत होतं. म्हणा मजबूत होतं घर. प्रेज द लॉर्ड. सिमेंट नाही टाकलं तर घर मजबूत होईल का? मातीत घर बांधलं तर काय होणार आहे? हा, ते घर पडून जाणार आहे. हे घर, या घरामध्ये तुमची आणि माझ्या कंटिन्यू आपण उपास आणि प्रार्थना करत असेल ते घर काय होणार आहे? मजबूत होणार आहे. मजबूत घर होऊन जर कुठे गेल्यानंतर काय होईल? शैतान पण घाबरल. शैतान म्हणून अरे हे देवाचे लोक आलेले आहेत. काय आलेलं आहे? देवाचे लोक आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये तिथं काय सांगितलं? तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी गेलो तर लोकांना काय होतं? लोकांना नाही त्रास होत, शैतानाला त्रास होतो. मग ते म्हणते यांना कशाला बोलवलं? नका बोलू त्याला. हे कोण बोलतंय? शैतान म्हणतो. कधी कधी बघा मग मी कोणाची यायला लागलो तर नवीन लोकांमध्ये, हा त्यांना नका बोलू. काय होतंय? त्यांना पीडा होती, पीडा, त्रास होतो. कारण की आपण कुठं बसतो? आपण काय गल्ली बोळ्यात बसतो का कुठं? आपण देवाजवळ बसतो. येशू रात्रभर कुठं आहे? डोंगरावर आहे. आणि रात्रभर त्याने तिथं एकदा नाही असं अनेक वेळेस गेलेलं आहे. एका ठिकाणी मत्ती कृषी वर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये असं सांगितलं की येशू 40 दिवस आणि 40 रात्र कुठे गेलेला आहे? डोंगरावर गेला. डोंगरावर गेला, अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये त्याने काय केलेलं नाही, काही खाल्लेलं नाही, काही पिलेलं नाही. आणि मग तिथून आल्यानंतर सामर्थ्य कसं झालेलं आहे? बाहेर निघू लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय नटवायचं? या घराला नटवायचं. कशाने नटवायचंय? देवाच्या गोष्टीने नटवायचं आहे. देवाच्या सामर्थ्याने नटवायचं आहे. देवाच्या अभिषेकाने आपल्याला काय करायचं आहे? नटवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने काय केलं? येशूने, आता मी तुम्हाला सांगतो, शब्दाने काय केलं? याच्यातून काय म्हटलं? नीट 29 मध्ये वाच बरं. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा निघ म्हणजे कशाने आज्ञा करत आहे? एक शब्दाने तो काय करत आहे? बोलत आहे. तुमच्याकडे माझ्याकडे तेच पाहिजे. शब्द पाहिजे. शब्द आहे का? देवाचा शब्द या घरामध्ये पाहिजे. जर देवाचं वचन, आज सगळ्यात महत्त्वाचं, शैतानाला काय म्हटलं? अरे अशुद्ध आत्मा काय कर? याच्यातून निघ. नुसता बोलला, निघून गेलेला आहे. माझं बोलणं का साधं नका समजू तुम्ही. प्रेज द लॉर्ड. साधं नका समजू. तुम्ही पॉझिटिव्ह बोललं तर पॉझिटिव्ह होणार आहे. तुम्ही निगेटिव्ह बोललं तर निगेटिव्ह होणार आहे. तुमच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य? हे परमेश्वराने म्हटलं आकाश हो, आकाश झालेला आहे. चंद्र हो, चंद्र, सूर्य, तारे सगळं काही झालेलं आहे. तो बोलला आणि ते झालेलं आहे. एका क्षणात येशू बोलत होता, बोलून भाकरी तयार करू शकत होता. काय सांगितलं? मत्ती 4:4 मध्ये काय सांगितलं? शैतान म्हटला, तू शैतानाला कळालं की येशूला काय लागलेली? भूक लागलेली आहे. आणि भूक लागलेला असताना तो काय म्हणतो येशूला? या दगडाला आज्ञा कर भाकरी वाहण्याची. येशू काय म्हटला? मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक कशाने जगणार आहे? वचनाने जगणार आहे. जर तुमच्या आणि माझ्या घरामध्ये प्रार्थना असेल, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये वचन असेल, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये उपवास असेल तर ते घर पक्क आहे.
बोला हालेलुया, बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की येशूने त्याचं एका शब्दामध्ये त्या शैतानाला काय केलेलं आहे, घालवलेलं आहे. हालेलुया. तुम्ही या कृषी वर्तमान मध्ये बघा, याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. बघा ना त्याच्या प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आमेन. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. या शब्द तुम्ही साधं नका समजू. या शब्दामुळे मरण आणि जीवन आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या शब्दामध्ये काय आहे, जीवन आणि मरण आहे. हालेलुया. तुम्ही म्हणणार नाही 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 नाही, माझ्या नवरची दारू नाही नाही सुटणार, नाही सुटणार, माझी बायको नाही बदलणार, नाही बदलणार. तुमच्या शब्दामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. तुम्ही जे बोलणार आहे, तुम्हाला माहिती आहे का, येशूने एक शताधिपती होता. शताधिपतीचं ते 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये बघा 7व्या अध्यायामध्ये लूक कृषी वर्तमानाचा 7वा अध्याय. शब्द बोला. काय म्हणला तो शताधिपती, म्हटलं येशू तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर काय होईल. काय पाहिजे तुमच्याकडे, काय पाहिजे माझ्याकडे, देवाचा शब्द. सामर्थ्य काय ऑलरेडी आहे, काय दाखवायची गरज नाही, काय दाखवायची गरज नाही, ऑलरेडी आहे. येशू त्या घरचे करायचं तिथे गेला, तो काय म्हटलं, तो भूत काय झालं लागलं तिथं वरडायला लागलं. शब्द पाहिजे तुमच्याकडे. शब्द काय आहे, शब्द म्हणजे पॉवर आहे. शब्द म्हणजे काय, पॉवर आहे. हालेलुया. बघा हे शब्द कोणाला माहिती आहे, शैतानाला पण माहिती आहे. डोंगर अरण्यामध्ये येशूची परीक्षा चालली त्यावेळेस शैतानाने काय सांगितलं येशूला, वचन सांगितले. वचन देखील शैतानाला काय आहे, माहिती आहे. पण त्या वचनामध्ये तुम्ही आणि मी किती पक्के आहे हे कोणाला कळायला पाहिजे, शैतानाला कळायला पाहिजे. हालेलुया, बोला हालेलुया. शब्द, एका शब्दामध्ये चाकर काय झालेला आहे, बारा झालेला आहे. चाकराने काय केलेलं तुम्हाला माहिती आहे का, या चाकराने समजतान बांधलेले. शताधिपती काय म्हणतोय, ज्याला मी तुमचे जो आहे ना तो कसा आहे, योग्यतेचा आहे. तुम्ही आणि मी कसं पाहिजे, योग्यतेचं पाहिजे. आणि त्या चाकरासाठी कोणाकडे आलेला आहे, तो शताधिपती येशूकडे आलेला आहे. आणि येशूने काय केलेलं आहे, तो काय म्हटला की तुम्ही शब्द बोला. वाचा त्या वचनामध्ये किती, 7वा अध्याय किती, 7 वचन. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर काय होणार आहे, एवढं पॉवर पाहिजे त्या शब्दामध्ये. बरोबर, हलके सालके शब्द नकोय. प्रेज द लॉर्ड. हलके सालके शब्द नकोय आपले. अनुवादाच्या पुस्तकामध्ये मला असं वाटतं मी सकाळी वाचलेले 30वा अध्याय आणि तुम्हाला सांगतो 15 ते 20 वचन आहे. 15 ते 20 काढा पटकन. जीवन व मरण आणि वलाप ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहे. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर, त्यांच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील. आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहे तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करील. पण तुझे मन फिरून तू ऐकले नाही आणि बहुगुण अन्य देवाचे भजनपूजन केले, तर मी तुला आज बजावून सांगतो की तू तुझ्या खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहे तेथे तू चिरकाळ राहणार नाहीस. आकाश व पृथ्वी या साक्षी ठेवून आज मी तुम्हाला सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद व शाप ही तुझ पुढे ठेवली आहे. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. परमेश्वर याचं प्रेम कर, त्याची वाणी आहे त्यात धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, जीवन आहे. आज्ञा, विधी आणि नियम. काय तुम्हाला शब्दामध्ये काय आहे, जीवन, आज्ञा. फर्स्ट नंबर आज्ञा, आज्ञा, विधी आणि नियम. नियमामध्ये काय सांगितलंय, बरं नियमामध्ये काय आहे, बायबलचे वचन आहे. नियम 10 नियम आहे.
10 नियम काय, त्याला त्या वचनाला काय बोलतो आपण? आज्ञा. आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे काय शब्द आहे? Yes. ते कोणी शब्द दिले? देवाने परमेश्वराने दिले. Yes. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्याकडे माझ्याकडे शब्द आहे Yes. आणि ज्या वेळेस तुम्ही हे शब्द बोलाल त्या ठिकाणामध्ये कार्य होणार आहे. जिभेच्या हाती जीवन आणि मरण असं देवाचं वचन आहे. Yes. नीतिसूत्रामध्ये सांगितलंय जिभेच्या हाती काय आहे? जीवन आणि जीवन आणि मरण आहे. तुम्ही जे बोलणार ते होणार. तुम्ही म्हणणार बरं नाही होणार, नाही होणार. तुम्ही म्हणणार बरं होणार आहे, बरं होणार आहे. तुम्ही म्हणणार असं होईल, तसंच होणार आहे. 100% होणार आहे. त्याच्यात काही बदल नाही. तुम्ही आज वाटलं तर आज बघा तुम्ही, पण विश्वासाने माना. तुम्हाला माहित आहे की एक दिवशी येशू ख्रिस्त चाललेला, त्याला अंजीराच्या झाडावर काय दिसलं नाही. तो म्हटलं याला कधीच फळ नाही येणार, त्याला कधीच फळ आलं नाही. Yes. ते वाळून गेलं ते. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. ते झाड कसं आहे? नीतिसूत्र किती? 18-21 मध्ये वाचू आपण. जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन हे आहे. 18-21 वाचा. नीतिसूत्र सगळ्यांनी काढा. 18-21 वाचा म्हणजे ब्रदर. जीवाच्या हाती मृत्यू व जीवन आहे. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन. मृत्यू आणि जीवन आहे. तुम्ही जे बोलणार आहे तेच होणार आहे. हा? त्याची आवड धरणारे तेच फळ त्याचे फळ भोगतात. भोगतात. त्याची आवड धरणार आहे. लय आवडत आहे जिभेला. चुकीचं बोलायला आवडतं. बोलायला. चुकीचं बोलायला. जिभेच्या हाती काय आहे? जीवन आणि मरण. जीवन. काय घ्यायचंय तुम्हाला? जीवन घ्यायचंय. जीवन घ्यायचंय. जे चांगलं बोलतात तेच ते होणार. चांगलं होईल. आमेन. परमेश्वर तुमच्यासाठी चांगलं करून आहे. करणार आहे का नाही? म्हणू नका काय माझ्या जीवनामध्ये काहीच खरं नाही, काय माझ्या जीवनामध्ये असंच आहे, काय माझ्या जीवनामध्ये तसंच आहे. आजपासून म्हणा पॉझिटिव्ह. माझं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे, माझं जीवन बरकतीने भरलेलं आहे, माझं जीवन कल्याणाने भरलेलं आहे, माझं जीवन कशाने भरलेलं आहे? दीर्घ आयुष्याने भरलेलं. मला दीर्घ आयुष्य भेटलेलं आहे. काय भेटलेलं? दीर्घ आयुष्य. तुम्ही जो शब्द बोलणार आहे त्या शब्दामध्ये जीवन टाकणारा देव आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आणि मी काय जनावरांच्या रूपाचे आहेत का? देवाच्या प्रतिरूपाचे. देवाने त्याच्या प्रतिरूपासारखं तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. प्राण्यासारखे दिसतो का आपण? सांगा बरं. हा? का ट्रकवाणी दिसतो आपण? देवाच्या प्रतिरूपाची. हा? कशा मालगाडीवर चालती लुणावाणी दिसतो का आपण? नाही. कशावाणी दिसतोय? देवाच्या त्याला देवाच्या प्रतिरूपाची. अरे देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय भरलेलं आहे? सामर्थ्य भरलेलं आहे, ताकद भरलेलं आहे. आज तो ताकद, सामर्थ्य, अभिषेक तुम्हाला मला काय करायचं आहे? रात्रंदिवस प्रार्थना करायची, रात्रंदिवस काय करायचे? उपवास करायचे आहे. त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय येणार आहे? ताकद येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सगळे उभं राहू आपण. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे? जीवेच्या शताधिपतीचा चाकर काय शताधिपती काय म्हणतोय? तुम्ही शब्द बोला, तुम्ही शब्द बोला. येशू तुम्ही शब्द बोला. तोच बरोबर. शब्द टाकून देत नाही ते. आपण शब्द पाळतच नाही. पास्टर ओरडत आहेत असं करा. हा जाऊ दे आम्ही येतो. असं करा. शब्द टाकायचे का? नाही. बोला शब्द टाकायचे का? टाळायचे. येशू तुम्ही माझ्या घरी यायचे एवढ्या मी लायकीचा नाहीये. शब्द माझ्याकडे काम करणारे लोक आहेत. हो मी त्याला सांगितलं का ते जातात. तुम्ही पण तसं म्हणा आणि तुम्ही फक्त शब्द बोला म्हणजे माझा चाकर काय होणार आहे? बरा होणार आहे. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. काय पाहिजे? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ विश्वास. खरं ना? आता असा विश्वास पाहिजे. आपला विश्वास आहे गुगलवर पाहत बसतो स्टोरी आपण. खरंय. गुगलवर पाहत बसतो काय खरं आहे का खोटे काय. अरे एवढं मोठं बायबल दिलंय ना. Yes. बायबल मध्ये बघा ना. हालेलुया. बायबल मध्ये सगळ्या प्रकारचं सॉल्युशन आहे. बायबल मध्ये तुम्हाला
तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. आमेन. हालेलुया. काय आहे बायबल मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. आमेन. हालेलुया. बोला हालेलुया, बोला हालेलुया. या शब्द तो काय म्हणत आहे तो शब्द तुम्ही बोला. शब्द शब्द बोला. मात्र बोला. आणि शब्दानेच तो माणूस काय झाला बरा झाला. रिपेअर झाला. आमेन. तुमचे माझे असे शब्द पाहिजे की तो व्यक्ती रिपेअर झाला पाहिजे. आमेन. हालेलुया. तुमचे माझे शब्द असे पाहिजे की आपला तो व्यक्ती बिघडून गेला पाहिजे. नाही. देवाचे लोक सुद्धा म्हणतात असंच. नाही ऐसाच होना चाहिए, नाही. वैसाच होना चाहिए. हालेलुया. हा तसंच झालं पाहिजे, नामुकच झालं पाहिजे. अरे कशाला बिचारा तो मरायला लागलाय आणि तुम्ही तुमचे शब्द असे बोलतात तुम्ही की तो मरूनच जातो बिचारा. हालेलुया. चांगलं बोला त्याच्याविषयी. आमेन. देवा त्याला आरोग्य दे. आमेन. देवा बरं कर. हालेलुया. अरे वायऱ्यावर प्रीती करायला सांगितली देवाने. अरे एखादं मरत असेल तर म्हणा देवा त्याला वाचव. तू वाचवलेला आहे. त्याला बरं वाटत असेल त्याच्या घरच्याला काय करा आधार द्या. हालेलुया. हा काय गरज आहे शताधिपतीला जायची बोला ना. हो. काहीच गरज काय गरज आहे का. नाही. पण तो काय करत आहे धीर देत आहे. येशू तुम्ही बोला तो बरा होईल. असे तुमचे धीराचे शब्द लोकांपर्यंत तुमचे धीराचे शब्द कुठे जाऊ द्या कसं काय लोकांपर्यंत जाऊ द्या. Yes. आपण काय करतो लोकांना धीर नाही देत. वाचवतो. त्याला खर्च होता नाही बरं वाटणार बाबा आता हे मला असं वाटतं जाई ना. नाही वाचणार. तुला जायला तुला आज्ञा द्यायला कुणी लावली. येशूने सांगितलं. हा तुला येशूला कसं द्यायला आहे. नाही. तुम्हाला माहिती आहे का त्या 7व्या अध्यायामध्ये लूक ऋषी वर्तमानामध्ये त्याच्यामध्येच सांगितलेलं आहे की एक विधवा होती. म्हणा एक विधवा होती आणि तो विधवेचा मुलगा मेलेला आहे आणि त्या मुलाला काय केलं तिरडीवर घेऊन चालवलेला आहे. आणि तिरडीवर घेऊन चालत असताना येशूने काय केलं तिरडीला स्पर्श केला. तिरडीला स्पर्श केला. हालेलुया. तुमच्या एखाद्या स्पर्शने एखाद्याचं जीवन काय झालं पाहिजे जिवंत झालं जिवंत झालं पाहिजे. पाहिजे. असे शब्द बोला. हालेलुया. येशू त्या ठिकाणी गेला हो आनंदी आनंद झाला तिथं. चमत्कार झाला. हो लोक वाढायला लागले. हो ते म्हणायला लागले अरे येशूने जिवंत केलेलं आहे. तर हात जोडलेला तिरडीला हात लावला. हालेलुया. तुमच्या जाणीने एखाद्याला आरोग्य भेटलं पाहिजे. आमेन. एखाद्याला जीवन भेटलं पाहिजे. आमेन. ब्रदर आहे का जगामध्ये काय भेटलं पाहिजे जीवन भेटलं पाहिजे. आनंद आला पाहिजे. शांती आली पाहिजे. हालेलुया. आता लोक म्हणतात आले पाहिजे दळबद्रे. नाही. मी माझ्या कानाने ऐकले लोक एकमेकाला आज म्हणतात अरे तो तोड नका पाहू. अरे तू तसा विचार करतो म्हणून तुझ्या जीवनात तसं होतं. Yes. काय केलं पाहिजे तुमच्या जाण्याने एखाद्याचं जीवनामध्ये जीवन आलं पाहिजे. हालेलुया. मरण मेलेला व्यक्ती होता तिथं त्याच्यामध्ये 7 बार राहू दे. तिरडीला स्पर्श केला 13 वचनामध्ये 14 वचनामध्ये. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. हा एक तिरडीला काय केलेलं स्पर्श केलेला आहे. हालेलुया. तिला काय म्हणी रडू नको. रडू नको. तुम्ही चांगले शब्द बोला. आमेन. काय करा चांगला चांगले शब्द बोला. चांगला धीर द्या. यो शताधिपती काय म्हणतोय येशू तुम्ही शब्द बोला. Yes. आणि येशू म्हटला जाय बरा झाला. तुझा चाकर मारा झालाय. आमेन. आपण तिरडीच्या ठिकाणी गेलो तरी आपण म्हणतो आपला विश्वास म्हणतो आता मेलेलाच येतो जाऊ दे. वाटलं. नाही. अरे म्हणा ना विचारायला त्याला काहीतरी काय म्हणला ती रडू नका म्हणलं येशू तिथं. रडू नका. येशू काय म्हटलं तिथं जाऊन रडू नको. Yes. विधवा स्त्री आहे विधवा स्त्रीला आधार द्या. आमेन. ज्यांना आधार नसेल त्यांना आधार द्या. आमेन. तो त्यांना तुमचे चांगले शब्द तिथं काय करा द्या. जाऊ द्या. हालेलुया. नाही तर आपण म्हणतो आता काय सांगितलं डॉक्टरने कॅन्सर सांगितलं. नाही होणार बरं. नाही, आता डॉक्टरने सांगितलं म्हणून आपण काय करतो अरे ते बिचारे डॉक्टर सुद्धा शेवटी काय बोलतात देवाचा धावा. देवाचा धावा करा. देव काय करील बरं कर. बरं करणार आहे. आता मी फेल आहे मी आता काय करू शकत नाही पण आता तुम्ही काय करा देवाकडे जा. आमेन. Praise the Lord. हालेलुया. विधवा स्त्रीच्या कडे कोण आलेला आहे येशू आला. येशू. येशू आला. जीवन आलेलं आहे. Amen. हे जीवन तुम्हाला घेऊन दुनियात जायचं आहे. हे जीवन तुम्ही जिथं जिथं जाणार आहे हे जीवन तिथं जाणार आहे. ते आशीर्वाद तिथं जाणार आहे. ते जीवन तिथं जाणार आहे. ते आरोग्य तिथं जाणार आहे. तिच्या
येशू करणार आहे. बोला हालेलुया. स्वतःला जागा करा. बोला हालेलुया. बोला हालेलुया. तिरडीला स्पर्श केला आणि काय झालं तर मुलगा उठून उभा राहिला. शब्द बोलला आणि काय झालं? उठला. शताधिपती चाकर काय झालेला आहे? बरा झालेला आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यामध्ये येशूने काय दिलेलं आहे? सामर्थ्य. सामर्थ्य दिलं. बोला. आमेन. हालेलुया. काय करा? रात्र दिवस कुठे गेलेला आहे? डोंगरावर. येशू कुठे आहे? बोला ना. डोंगरावर. आपण रात्र दिवस कुठे असतो? कामावर. मोबाईलवर. रात्र दिवस मोबाईलवर, रात्र दिवस चॅटिंगवर, रात्र दिवस व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल, एक कॉल, ते कॉल, इंस्टावर, रात्र दिवस. म्हणून तुमच्या जाण्याने एखाद्या व्यक्तीला काय होत नाहीये? फरक पडत नाही. बोला हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. रात्र दिवस ती बहीण, हन्ना नावाची बहीण. कोणत्या नावाची बहीण? हन्ना. काय करत आहे? उपवास सेवा करत प्रार्थना. आहे म्हणजे. बघा ना काय करते? उपवास प्रार्थना करत प्रार्थना आहे करून ती. सेवा करत आहे. काय करते? सेवा. काय करते? उपवास प्रार्थना. सांग बोला ना. सेवा करत काय करते? उपवास आणि प्रार्थना साधं समजू नका. आणि तुमच्याकडे देवाचं वचन पाहिजे. आमेन. आणि तुमच्याकडे काय पाहिजे? देवा ईश्वर ठेवलेला विश्वास पाहिजे. या 4 गोष्टी पाहिजेत. आमेन. 1 नंबर विश्वास, वचन, उपवास. उपास आणि प्रार्थना. आणि 5वी गोष्ट देवाचं. देवाच्या मंडळामध्ये यायचं आहे. आमेन. चर्चमध्ये हालेलुया. यायचं. Yes. हालेलुया. पण असं स्पंज तयार होईल आणि तो शैतानाला लागणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. 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 हे सुद्धा बसला असता नुसता. कधी पण बघा शिष्य येशूला काय पाहते? नुसतं येशू डोंगरावर जातो. येशू प्रार्थना करा. प्रार्थनाच करत आहे. शिष्याच्या डोळ्यात काय दिसत आहे? प्रार्थना करा. येशू नुसतं येशूला सारखं सारखं कुठं जाताना पाहत आहे. डोंगरावर. तुम्ही मला पाहतात का? काय पाहतात माझ्याकडे तुम्ही? प्रार्थना. प्रार्थना. मी कसं दिसतो तुम्हाला? प्रार्थना. कधी म्हटलं पास्टर उपासामध्ये? पास्टर कुठे गेले? डोंगरावर गेले. पास्टर कुठे गेले? प्रार्थनेला गेले. या गोष्टी ज्या वेळेस तुमच्याकडे असणार आहे तर एखाद्याचं जीवन काय होणार आहे? बदलणार आहे. आमेन. येशूने त्या ठिकाणामध्ये जाऊन काय केलं नाही? फक्त काय केलं? तिरडीला स्पर्श. तिरडीला स्पर्श केला. Yes. काय सांगितलं तिथं? तिरडीमध्ये वाचा, त्याच्यामध्ये बायबल मध्ये वाचा. तेव्हा मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मुलाला सांगितलं उठ, शब्द बोला आणि झालेला आहे. कसं काय झालं? शब्दांनी. बोला ना, कसं काय झालं? तुमच्या आणि माझे जे शब्द असतील आज. मग येशू जाऊन तिथं काय म्हटलं का? येशू म्हटलं का तिथं आता तो मेला बाबा, चला आता आपण जातो, आम्ही पण येतो. तुम्हाला माहिती का लाजर एक दिवशी 4 दिवस झाला मरून गेलेला. काय? लाजराला पुरलं कबरेमध्ये. लाजराचे का दुसरं कोण आहे? लाजर. लाजरस. लाजरस. लाजार. लाजार का आजार आहे? लाजार. लाजार. 11 अध्याय काढा. यावर कृषीवर 11 अध्याय. 11 अध्यायामध्ये सांगितलं लाजार. मरून 4 दिवस झाले होते. किती दिवस झाले? 4 दिवस. 4 दिवस झाले. आणि येशू मला लाजारा बाहेर ये. तुमच्या आणि माझ्यामध्ये काय पाहिजे? एखादा व्यक्ती तुमच्या आणि माझ्या शब्दामुळे मरणातून बाहेर आला पाहिजे, आजारातून बाहेर आला पाहिजे, त्रासामधून बाहेर आला पाहिजे, अनेक गोष्टीतून बाहेर आला पाहिजे. असे शब्द वापरायचे. काय वापरायचे? चांगले शब्द. तर हलवा स्वतःला. चांगले शब्द वापरायचे. अरे काय कुणी करेना? चांगले शब्द चांगले वापरायचे. शब्द का खुळखुळे वाजू राहिले? चांगले शब्द वापरायचे. बँडवर खुळखुळे वाजू राहिले. Powerful शब्द. काय? Powerful चांगले शब्द. शब्द. काय बोलला? काय शब्द? लाजारा बाहेर आहे. लाजरा बाहेर आहे. तुम्ही म्हणता मर, बरं झाला मेला तो. आपण म्हणला आपण काय म्हणतो? बरं झालं मेला, बरं झालं माझा काटा आडवा झाला, ते काटा निघून गेला. काय म्हणते त्याला? काटा दूर झाला. काटा दूर झाला. असं आहे का? नाही. नाही. तुम्ही जाऊन म्हणा, वैरावर प्रती करा, म्हणा बरा झालेला आहे, लाजर बाहेर आलेला आहे. मरण सुद्धा आजार पण काय होणार आहे? हरून जाणार आहे. आजार पण काय होऊन जाणार आहे? हरून जाणार आहे. आमेन. तुम्हाला सांगतो मेंदूमध्ये अशी सिस्टीम आहे. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं.
कधी कधी मेंदू पण काम नाही करीत, त्यावेळेस देव काम करणार आहे. आमेन. मेंदूची अशा काही गोष्टी त्या डॉक्टर लोकांना पण काय झालेले नाहीये, समजलेलं नाही. मेंदू मध्ये तुम्ही ठरवलं ना असं होणार, असं वाहणार तसंच होणार. तसंच वाहणार. आमेन. मेंदूला तुम्ही कुठेतरी पाठला दुखत असलं ना, तो पाठ कोणाला सांगतो? मेंदूला सांगतो. आणि मेंदूला सांगितलं, मेंदू काय म्हणतो आता? काहीतरी झालं. लॉ अँड ऑर्डर कोण देतं? लॉ अँड ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर कोण देतं? मग जज म्हणतात आता याला काय आहे? फाशीची शिक्षा. फाशी शिक्षा. त्याची फाशी शिक्षा कोणी बदलू शकतं का? नाही. नाही बदलू शकत. तसं तुम्ही मेंदूला आजार गेला, मेंदू डायरेक्ट म्हणणार असं झालं. संपलं. मेंदू काय म्हणतात आता? तसं लक्षात मेला आता तो. मेंदूने काय घोषित केलंय? मृत झालेला आहे. सगळ्यांच्या मेंदूने मृत झालेला आहे तिथं बघितलं. पण येशू आल्यानंतर काय म्हणतोय? येशू म्हणतो लाजरा तू बाहेर ये. लाजराला काय झालं? बाहेर यावं लागलेलं आहे. तुमच्या आणि माझे शब्द ज्यावेळेस असे निघतील, लाजर पण बाहेर येणार आहे. व्यसनातला माणूस पण काय होणार आहे? बाहेर येणार आहे. तो त्रासातला माणूस काय होणार? बाहेर येणार आहे. तुमच्या जीवनात कुठलं काय होत नाही, येणार आहे, होणार आहे, केलेलं आहे, देवाने केलेलं आहे. हालेलुया, बरं हालेलुया, हालेलुया, बरं हालेलुया. हे शब्द कुठून आले पाहिजे? देवापासून आले पाहिजे. आजपासून मेंदूला सांगून ठेवा. मला काहीच झालं. या शहराने काहीतरी सांगितलं बाबा बरं झालेलं आहे. Yes. अशी काही शक्ती आहे त्या मेंदू मध्ये की त्या आजार काय करून टाकतो? तो बरा करून टाक. बरा करून टाकतो. Yes. हालेलुया. मी फेसबुकवर हे काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. काही गोष्टी तुम्ही मोबाईल मधून ऐकू शकता, घेण्यासारखे. Yes. मोबाईल मधून काही घेण्यासारखे आणि काही न घेण्याचं. न घेणाऱ्यासारखं ते आपाप येईल तुमच्या पुढं. त्याच्या नादी लागू नका. बघा इकडे बघा, जे न घेणार आहे त्याच्या नादी लागायचे नाही. त्याला काय करायचं? पुढं सारखं टाटा करायचं. जा. नाही करत का असं तुम्ही? करतो. काय करायचं? टाटा. वाईट चित्र आले नाही, चालत नाही. हे मी तुला सांगा. प्रेज द लॉर्ड. मला माझा विषय काय आहे? शब्द. उपवास आणि प्रार्थना. आमेन. देवाच्या मंदिरामध्ये बसणं, देवाच्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं. कोणाच्या लोकांच्या सहवासात राहायचं? देवाच्या लोकांच्या नाही, कोणाच्या लोकांच्या? देवाच्या. प्रेषिताचं कृत्य काढा, 2 अध्याय आणि 42 वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. वाचा. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात बायबल मध्ये सांगितलं ते प्रेषिताच्या शिक्षणात सहवासामध्ये राहायचं आहे. हालेलुया. कोणाच्या सहवासात राहायचंय? प्रेषितांच्या. बोला ना, कोणाच्या राहायचं सहवासामध्ये? प्रेषित कोण आहे? म्हणा देवाच्या लोकांच्या. देवाच्या लोकांच्या सहवासात. तुम्ही देवाच्या लोकांच्या सहवासामध्ये राहिले तर तुमचा विश्वास वाढेल, आमेन. तुमचा उपास वाढतील, हालेलुया. प्रार्थना वाढतील, Yes. आमेन. तुमची मजबूती काय होईल? वाढणार आहे. सहवासात अजून काय करायला सांगितलं? भाकर मोडण्यात. मोडण्यात. भाकर मोडण्यात तत्पर. भाकर या शब्दाचा अर्थ काय? सहभागिता घेणे. सहभागितेमध्ये काय राहायचं आहे? तत्पर. तत्पर राहायचं. सहभागितेमध्ये या गोष्टीत काय करायचं आहे? तत्पर राहायचे, तत्पर राहायचं. पक्क राहायचं. या गोष्टीत, या गोष्टीत आपल्याला काय करायचं? राहायचं. त्याच्यातच राहायचं, गडून राहायचं. हालेलुया. काय करायचं? राहायचं, जागृत राहायचं. प्रेज द लॉर्ड. आणि मग शब्द बोला. आमेन. येशू बरोबर 12 प्रेषित कसे होते? 3.5 वर्ष आहेत पाठीमागे त्याच्या. 3.5 वर्ष. येशू पण काय केलं? 30 वर्ष बापा बरोबर काम केलं त्यांनी. काम करू 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 त्यांनी काय केलं? आता देवाचं राज्य काय करायचं आहे? निळवायचं आहे. मग 3.5 वर्ष त्यांनी काय केलं? देवाच्या राज्याची घोषणा केली, सुवार्ता सांगितली. 3.5 वर्ष शिष्य कुठं आहे? येशूच्या कशामध्ये? सहवासामध्ये आहे. आमेन. हालेलुया. आणि ते शिष्यांच्या सहवासामध्ये कोण राहू लागलेला आहे? इतर लोक राहू लागले आहेत. हालेलुया. प्रेषिताच्या सहवासामध्ये. प्रेषित कोणाच्या सहवासामध्ये आहे? येशूच्या सहवासामध्ये आहे. आणि प्रेषिताच्या सहवासामध्ये कोण आहे? मंडळी आहे. तुम्ही आणि मी देवाच्या स्वसेवकाच्या कशामध्ये राहायचं? सहवासामध्ये. आमेन.
भाकर मोडण्यामध्ये. हालेलुया. सहभागिता काय? कोणाला पाहतोय सहभागिता? म्हणजे आपण येशूला येशू पाहतो. ख्रिस्ताला येशूला पाहतोय. आमेन. हा, येशूला हात लावतोय आपण त्याच्यामध्ये. येस काय येशूचं शरीर आहे ते. येस शरीराने काय आहे? रक्त रक्त आहे. आपण सेवन करतो आपण. Yes. त्याच्यातून आपल्याला काय भेटतं? जीवन भेटते. जीवन भेटतं. आमेन. आपण त्याला स्पर्श करतो, चापतो. आपण त्याच्यातून त्याला काय करते? पाहते. अनुभव करतो. आता येशू हा सगळ्यात महत्वाचा अनुभव घेतो आपण त्याच्यातून. Yes. त्या सहभागितेमध्ये आपल्याला यायचं. भाकर म्हणण्यात काय करायचं? आपल्याला तत्पर आहे. तत्पर राहायचंय. मेच बुडवायचं नाही कधी. प्रेस द लॉर्ड. आपण समजा मला एक उदाहरण सांगायचं. मला समजा एक लेकरू आहे. त्या लेकराला समजा बोर्डिंग मध्ये टाकलं लहानपणापासून. ते बापाला ओळखणार आहे का? नाही. बाप त्याला ओळखणार आहे का? काय पाहिजे त्यांचं? सहवास. सहवास पाहिजे. ते एकत्र आले पाहिजे. रोज पप्पा म्हणलं पाहिजे. पप्पानी पण रोज लेकरा पुढे पाहिजे. तसं तुम्ही आणि मी रोज दर हप्त्याला दर महिन्याला कशामध्ये पाहिजे? सहभागितेमध्ये पाहिजे. याचा अर्थ तुम्ही देवाच्या काय आहे? सहवासामध्ये राहत आहे. देव तुम्हाला ओळखत आहे आणि तुम्ही देखील कोणाला ओळखत आहे? देवाला ओळखत आहे. ही काय आहे? सहभागिता आहे. काय आहे? सहभागिता आहे. प्रेषितांनी काय बायबल मध्ये काय सांगितलं? ते प्रेषिताच्या शिक्षणात शिक्षणामध्ये सहवासात शिक्षणामध्ये काय करायचंय? राहायचं. राहायचे. राहायचंय. सहवासात. हन्ना काय करत होती? कोणाच्या शिक्षणात राहत होती? देवाच्या देवाच्या शिक्षणात. शिक्षणात. देवाच्या सेवकाच्या शिक्षणामध्ये राहते. मला असं वाटतं त्यावेळेस प्रेषित आहे तिथं. बरोबर. प्रेषिताच्या काय आहे? शिक्षणात. सेकंड नंबर काय आहे? सहवास. सहवासात. सहवासामध्ये. काय सांगितलं? सहवासामध्ये. अजून भाकर मोडण्यात. भाकर मोडण्यात म्हणजे सहभागितेमध्ये. अजून प्रार्थना करण्यात. प्रार्थना करण्यास तत्पर. आमेन. तत्पर. एवढ्या गोष्टीतच आपल्याला तत्पर राहायचं. बाहेरच्या गोष्टी डोकं नाही लावायचं. बरोबर. नाही. हा, ती विधवा स्त्री. विधवा स्त्री कशामध्ये आहे? प्रार्थना उपवास. प्रार्थनेमध्ये. रात्रंदिवस बायबल मध्ये सांगितलं त्याच्यामध्ये. ती रात्रंदिवस उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे सेवा करत आहे. आणि सेवा करत आहे. Praise the Lord. विधवा स्त्री चर्च सोडून नाही गेली ती. नाही. नाही. तुम्हाला मला प्रार्थना घर सोडायचं नाहीये. हालेलुया. देवाचं मंदिर आपल्याला काय करायचं नाहीये? सोडायचं नाहीये. आमेन. कुठपर्यंत राहायचं आहे? किती वर्षाची होती ती? 84. 84 वर्षाची. Praise the आणि Lord. कुठं राहत आहे? मंदिरात. देवाच्या घरामध्ये राहत. हालेलुया. मंदिरामध्ये राहायची ती. Yes. प्रेज द लॉर्ड. मंदिरामध्ये राहायला किती चांगली गोष्ट आहे. किती आनंदाची. Hallelujah. मला तर असं वाटतं इथंच बसून राहावं. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. मंदिरामध्ये बसणं कितीतरी मनोरम आणि चांगलं आहे. Yes. कितीतरी चांगली गोष्ट आहे. आमेन. एखाद्या टवाळ्यामध्ये बसण्यापेक्षा इथं बसा ना. आमेन. इथं बसल्यानंतर काय तुम्हाला काय मी दुसरं शिकवणार आहे का काही? नाही. मी म्हणणार आहे का आता तुम्ही त्या शताधिपतीला म्हणा आता तू बारा नाही म्हणणार का? आता लाजार उठणारच नाही. काय लोक म्हणले तिथं. अरे आता त्याला काय झालं? असं दुर्गंधी आली असं. दुर्गंधी आली असं असे म्हणणारे लोक आहेत. तुम्हाला मागं वाढणारे लोक आहेत. पण तुमचे शब्द काय पाहिजे? पक्के पाहिजे. Yes. कसे पाहिजे? पक्के पाहिजे. विश्वास. जरा डोळे फाडून बोला ना. पक्के. पक्के पाहिजे. पक्के. येशू काय म्हणतोय? येशू त्यांच्याकडे पाहून त्याला काय झालेलं आहे? वाईट वाटलं. वाईट वाटलं. हालेलुया. आणि लाजर. स्वतःची बहीण आणि काय आहे? मार्था. मार्था मारे वाचत जरा काढू आपण जरा. मार्था. 11:39. येशूने हा म्हटले 11:39. हा येशूने म्हटले धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. येशू काय म्हटलं? धोंड काढा. धोंड कशावर आहे? हा, कपड्यावर धोंड लावलेली आहे. आणि ते धोंड काय लावली की आता तो मेलेला आहे. मेलेला आहे घोषित केलं. विषय संपला. विषय संपला. आता धोंड लावली. काही लोक आधीच धोंडी लावून ठेवतात. नाहीची धोंड लावून ठेवतात. नकारार्थी. शेजारच्याला म्हण नाहीची धोंड नको लाव आजपासून. होयची धोंड लाव. आमेन. उघड्याची धोंड लाव. आमेन. येशू म्हणला धोंड बाहेर काढा. Yes. आज अशा काही धोंडी करून ठेवल्यात आपण. पिढ्यांपासून धोंड आली. करावंच लागलं. पिढ्यापासून आजारी शुगर आलं पिढ्यापासून. अरे धोंडी काढून टाका. रद्द करा. आणि खुशाल सांगता आमच्या आजोबाला शुगर होती.
आमच्या आजोबाला कॅन्सर होता, मग आम्हाला पण होईल. धोंडी तुम्ही काढीतच नाही, म्हणून जसं तुम्ही म्हणता तसंच होतं. हालेलुया. पासून आलेले हालेलुया. नाही स्टाईल मध्ये सांगतात काय काय प्रार्थना. आनंदाने म्हणतात, आमच्या आज्याला होतं. आमचे नातेवाईक पण म्हणतात, तर नाही. आनंदाने म्हणतात. ते म्हणतात, पण आम्ही सगळं रद्द करून टाकलं. धोंडी आम्ही करून टाकलं. धोंडी काय करून टाकलं आम्ही तोडून पुढून. आमेन. बहीण पण त्या माझ्या पप्पाला होती शुगर, मला पण आहे. नाही. आणि याच्यात काय एवढं, त्यांना ते टकलं पडलं, आम्हाला पण टकलं पडलं. अरे शटाप काय म्हणायचं, शटाप म्हणायचं, काय म्हणायचं, शटाप. येशूच्या नावाने धोंड काय करतो आम्ही, पाडून टाकतो. अरे पाडून टाकतो, पावर आहे की नाही काही, पाडून टाकतो धोंड. काय धोंडी तोडून टाकतो. उभं राहा आपण, येशूच्या नावात अशा धोंडी तोडून टाका. येशूच्या नावात. काय करा, धोंडी तोडून टाका. म्हणू नका मला केस आलेले म्हणा, मला भीती नाहीये. या मेंदूला सांगा, मेंदूला म्हणा, मला सगळं काही झालेलं माझं चांगलं झालेलं मेंदूला म्हणा, सांगा ना मेंदूला. माझी सटकली म्हणू नका. अरे त्याला म्हणा सगळं चांगलं झालेलं आहे. माझं शरीर ठणठणीत आहे, आरोग्य परमेश्वराने दिलेलं आहे. आणि जुन्या धोंडी काढून टाका. 4 दिवसाच्या पिढ्याच्या धोंडी, पुढे करून आणलेल्या धोंडी, अल्पविश्वासाच्या धोंडी, आजाराच्या धोंडी, पापाच्या धोंडी काढून टाका. फेकून द्या, पुन्हा फेकून देतो मी तुझ्या नावामध्ये. फेकून देतो तुझ्या नावामध्ये. तापट मोर राहिले का काय, नाही. अरे जरा हात असं जरा आनंदाने घ्या. नावामध्ये. काही लोक म्हणजे नको मलाच पाहिजे, मला पाहिजे. काही लोक म्हणते नको काढू धोंड, मला धोंडच पाहिजे. काही लोक म्हणते नको आम्हाला त्याची होत नाही. एक ब्रदर भेटले मला, नाही ना पास्टर सुटतच नाहीये, नाही ना पास्टर होतच नाही, आम्हाला टॉयलेटच होत नाही. अरे मला काढा, गबाळ काढून टाका. गबाळ येशूच्या नावामध्ये. काय काढायचं, गबाळ. टाकायचंय. याच्यामध्ये काय गबाळ ठेवलंय का, नाही. गबाळ जुनं पानं काय भंगार बाटले आहेत का, नाही. काढून टाका. काढायच्यात का नाही. हा माझ्या मैत्रिणीचा बुटू आहे, माझ्या तिचा बुटू आहे, अमुक आहे, दमुक आहे, चाटिक आहे, काय धोंडी फेकून द्या. काढायच्या. ज्या धोंडी पासून तुमचं नुकसान आहे, ज्याच्यामुळे दुर्गंधी येणार आहे, अशा धोंडी काय करा, काढून टाका. काय करायचं, काढून टाकायच्या. काढायचं का नाही. लग्न झालं नसेल तर म्हणा लग्न झालेलं आहे. लग्न ज्यांचं व्हायचं असेल तर त्यांना आपल्या घरातले लोक असेल तर म्हणा, जरी याचबार झालेला असेल, वय झालेला असेल, डॉक्टर नाही म्हणले असतील, कुणी काय म्हणले असेल तरी म्हणा झालेलं येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये म्हणा. घरचीची काळजी नाही का तुम्हाला, शेजारच्याला म्हणा घरचीची काळजी आहे का नाही. मग तुमच्या घरात कुणी असेल का नसेल, असलं तर म्हणा झालेलं आहे, झालेलं आहे. कुणी आजारी असेल तर येशूने त्याला बरं केलेलं आहे. शब्द बोला, एखाद्याच्या जीवनात कार्य होईल. असा शब्द बोलला की त्या शब्दामुळे मृत्यूला काय झालेलं आहे, हरावं लागलेलं आहे. मृत्यूला काय झालं, हरावं लागलेलं आहे. आजपासून असा शब्द बोला, मृत्यू काय झाला पाहिजे, धोंडी काय झालं पाहिजे, फुटल्या पाहिजे. धोंड काय झाली पाहिजे, फुटली पाहिजे. पाहिजे का नाही. बसा खाली. पाहिजे ना, हा नक्की पाहिजे का, धोंड तुटली पाहिजे. अजून म्हणते नको मारतावानी करतो, नको नको वास येत असं, नको नको वास आला तरी म्हणा येशूने बरं केलं. येशूने बरं केलं. येशूला काही अशक्य नाही. एवढं तुम्हाला जे आयुष्य दिलं, तेवढ्या आयुष्यामध्ये परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. ती गोष्ट वेगळी. तुम्हाला माहित का, एलिया म्हणा, एलियाला वावटळीद्वारे परमेश्वराने नेलं. बरोबर, त्याला अनोखाला मरणाचा अनुभव आला नाही. ज्यावेळेस आपलं मरण लिहून ठेवलं त्यावेळेस होईल, पण मरणाच्या अगोदर बोला ना. धोंडी कॅन्सल करा. बायबल मध्ये काय सांगितलं, येशू मार्थेला काय म्हटलं, धोंड काढा. 40 वचनामध्ये येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. यावरून त्यांनी धोंड काढली. तुम्ही सांगा अशा अल्पविश्वासी लोकांना काय म्हणा, विश्वास ठेवणार आहे तर बरं होईल.
तिथं तुमच्या जाण्यानी, तुमच्या बोलण्यानी, तुमच्या सांगण्यानी विश्वास ठेवतील. विश्वास ठेवल्यानंतर दोंड पण निघून जाईल. आमेन. आणि बोलल्यानंतर मेलेले लोक जिवंत होणार. आमेन. हालेलुया. हे कोण करणार आहे? येशूच्या नावामध्ये येशू करतो मेलेले लोक जिवंत. Yes. कारण की ऑलरेडी येशू काय झाला मरण्यातून तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. देवाने त्याला उठवलं. 40 दिवस 40 रात्र बायबल मध्ये असं सांगितलं की तो कितीतरी लोकांना तो दिसलेला आहे आणि स्वर्गात घेतला गेलेला आहे. स्वर्गात घेतला जात असताना देवदूत त्याच्या बरोबर आहे. ते देवदूत म्हणतात की जसा तुम्ही येशूला वरती घेतलेलं गेलेलं पाहत आहे तसाच येणार आहे. तसाच येणार आहे. आमेन. आता येणार आहे का नाही? येणार आहे. आता बघा किती वाईट वाईट प्रकार चाललेत, किती वाईट वाईट घटना चाललेत. कुठं हे ऐकतो, कुठं ते ऐकतो, कुठं भूमिकंप ऐकतो, कुठं आपण ऍक्सिडेंट झालेला ऐकतो, इकडं एवढे लोक मेले, ते मेले. हे बायबल मध्ये काय केलेलं आहे? लिहिलेलं आहे. सांगून ठेवलेलं आहे. Yes. हे असं होणार आहे. याचा अर्थ येशू येण्याची वेळ काय झालेली आहे? समीप आहे. जवळ आलेली आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला मला सावध व्हायचं आहे. Yes. आज आपण मरून जाऊ पण आपले लेकरं पण काय झाले पाहिजे? वाचले ते पाहिजे. पण वाचलं. त्यांना वळण लावायचं, त्यांना देवाच्या राज्यात त्यांना गेले बसायचं पाहिजे. वळण लावायचं, देवाच्या गोष्टीचं वळण लावायचं. हर एक देवाच्या गोष्टी त्यांना काय करायचं आहे? शिकवायच्या. शिकवायच्या आहेत. आमेन. आपण सगळं शिकवतो पण देवाच्या राज्याच्या गोष्टी आपण काय करत नाहीये? शिकवत नाही. शिकवत नाही. त्या त्यांच्यावर काय केलं पाहिजे? शिकवल्या पाहिजे. देवाचा शब्द, प्रार्थना, उपवास, वचन. इथं येणं आणि वचन, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या? त्यांना शिकवायचं. शिकवायच्या. Yes. बापाने नाही शिकवलं तर आईने शिकवा. हालेलुया. आईने नसेल शिकवित तर बापाने शिकवा. आणि दोघातून कोणी शिकवित नसेल इथं या. इथं आलं तर तुम्हाला काय होईल? इथं आल्यावर काय मी काय तुम्हाला शिव्या द्यायला शिकवणार आहे का? आजची ही शिवी शिका, आज हे असं म्हणा, याला मारा त्याला मारा, असं शिकवणार आहे का? मी काय करणार आहे? शब्द शिकवणार. मी चांगलं शिकवणार आहे. आमेन. चुकीचं शिकवणार आहे का? नाही. प्रेस द लॉर्ड. चांगलं शिकवणार आहे. Yes. ठीक आहे. त्या भाषणाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वाद